नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आता मी जाईन नाहीतर सरकार जाईल, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलनाची घोषणा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा देत 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. आता मी जाईन नाहीतर सरकार जाईल असा इशारा देत सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असून समाजातील तरुणांची हाल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आता मी जाईन नाहीतर सरकार जाईल असा इशारा देत सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असून समाजातील तरुणांची हाल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण झाली. सरकारकडून समाजाला एड्यात काढण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आता किती वेळ द्यायचा आणि किती नाही याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना आव्हान आहे की 29 ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलन करायचं आहे. हे आंदोलन इतक्या ताकदीने उभे करायचं आहे की मराठा समाजाचे प्रश्न पुन्हा कधीही मागे पडणार नाहीत. जरांगे पाटील यांनी सरकारवर 58 लाख नोंदीच्या आधारे आरक्षणासाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र न दिल्याचा आरोपही केला. राज्यात 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्या आधारे सरकारने संबंधितांना प्रमाणपत्रे द्यावीत अशी आमची वारंवार मागणी आहे. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक ठरणार आहे असं ते म्हणाले.